फ्रेंड्स, दीपूस क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आता माझे यूट्यूबचे 1000 सबस्क्राईब झालेले. तुमचं असंच मला सपोर्ट राहू दे. तुमच्या सपोर्टमुळे मी आज 1000 सबस्क्राईब करू शकले. तर तुमचा सपोर्टशिवाय काहीच नाही. म्हणून असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा प्लीज. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्राकडे तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ सगळं शेअर करत जा आणि लाईक करा. थँक्यू. आणि तुम्हाला माझे कसे व्हिडिओ बघायला आवडतात हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगत जा. तर मला व्हिडिओ टाकायला समजतं आहे. प्लीज लाईक करा आणि शेअर करा. आता वाजले संध्याकाळचे 7. तर मी असा देवापुढे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. चला मग पुढचे कामाला आपण तयारी करू. आता मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आता संध्याकाळी मला पुलाव करायचा आहे म्हणून मी अशी फुलगोबी, गाजर, पुदिना, हिरवी मिरची आणि फरसबी हे सगळं घेऊन आलं आहे. मी आता कट करून घेते. मला पुलावच बनवायचा आहे आज. चला तर मग मी आता हे सगळे भाज्या कट करून घेते आणि पुलावची तयारी करते. हे बघा, मला शेंगदाण्याची चटणी वाटायची होती म्हणून मी शेंगदाणे भाजून घेतलं आहे. तर शेंगदाणे पण मला चटणी करून घ्यायची आहे. लसूण पण सोलून ठेवलं आहे मी. हे बघा, संध्याकाळी मला वेळ होता म्हणून मी थोडं चिवडा पण बनवून ठेवला आहे. आता हे चिवडा पण मी डब्यामध्ये भरून ठेवते. एक बाईला खूप कामं असतात पण ते काम करावंच लागतात. आता हे चिवडा भरून ठेवते, मग शेंगदाण्याची चटणी वाटते, मग पुलाव करते. असे माझं संध्याकाळचं रुटीन असतं. तुमचं कसं रुटीन असतं हे पण मला सांगा कमेंट करून. हे बघा, आता मी शेंगदाण्याची चटणी वाटून घेते. मस्त मिक्सरलाच वाटून घेते आता. हे बघा, मी शेंगदाण्याची चटणी वाटून घेतलं आहे. आता डब्यामध्ये भरून ठेवते. हे बघा, मी चिवडा पण भरून ठेवला आहे. माझ्या मिस्टरला गावाला जायचं होतं म्हणून मला चिवडा करायचं होतं. तर हे अर्धाच डब्बा उरला आहे चिवडा. चला मग. हे बघा, शेंगाची चटणी पण करून घेतलं आहे मी. मग आज पोळ्या करायचे नाही तर असे एक्स्ट्राचे कामं करूनच ठेवावं लागते. तर मग होऊन जातात. नाहीतर रोजचे पोळ्या वगैरे असल्यानं मग हे कामं नाही होत. चिवडा वगैरे, चटणी वगैरे करायचं, पोळी भाजी करायला खूप वेळ लागतो. आज मला नुसतं पुलाव करायचं होतं म्हणून मी शेंगा चटणी वगैरे करून घेतलं आहे. रोज जेवताना आम्हाला शेंगा चटणी लागतेच. बघा, मस्त पुदिना, फ्रेश पुदिना आहे. मला उद्या सँडविच करायचं आहे तर मग मी चटणी पण बनवून ठेवते आज. तर उद्या मग धावपळ नाही होत. मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.